नमस्कार. मी डॉक्टर अखिल माने. आज आपण पेशंट एक्सपिरियन्स जाणून घेणार आहोत. यामध्ये साधारण 65 इयर्स मेल पेशंट आहेत. ते लास्ट इयर म्हणजे 2025मध्ये अमेरिकेमध्ये काही महिन्यांसाठी राहण्यासाठी गेले होते व त्यांना युरिनचा त्रास झाला व त्यांनी तिथे युरोलॉजिस्ट दाखवल्यानंतर तिथला सल्ला घेतला व तिथे एक युरोलिफ्ट नावाची प्रोसिजर केली व त्यानंतर पेशंटचा एक्सपिरियन्स कसा होता, का किती रिकव्हरी झाली किंवा काय त्रास होता ते आपण आज जाणून घेणार आहोत. मी अमेरिकेला गेलो होतो 28 मेला. गेल्यानंतर तिथं 2-3 महिन्यानंतर बेबीचा त्रास जाणू लागल्यानंतर मुलांनी तिथल्या डॉक्टरचा शोध घेतला. शोध घेऊन तिथे घेऊन गेल्यानंतर त्याने टेस्ट केल्यानंतर त्याने सांगितले की युरोलिफ्ट आपण प्रक्रिया करूया, त्याच्यानंतर कमी होईल म्हणले. ते 2-3 हप्त्यामध्ये कमी होईल म्हणले, परंतु झालं नाही. काही नाही. पुन्हा भारतामध्ये परत आलो. परत आल्यानंतर पण त्रास जाणू लागला. जावयाने असं सांगितलं की 3 महिन्यापर्यंत आपण वाट बघू. 3 महिन्यापर्यंत वाट बघू म्हणल्यानंतर 3 महिने मी वेटिंग केला, पण प्रोग्रेस कुठल्याच प्रकारचं होत नव्हतं. त्यानंतर मग साहेबाकडे आलो. साहेबांकडे येऊन दाखवल्यानंतर त्यांनी एक टेस्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये त्रास त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी मला ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं. मी त्यांना होकार दिला आणि 24/1ला माझं ऑपरेशन साहेबांनी केलं. केल्यानंतर आज जवळपास 2-2.25 महिने झालेत. युरिनचा बिलकुल मला कुठलाही त्रास नाही आणि चांगल्यापैकी मी व्यवस्थित आहे आज कंडिशनमध्ये. चालेल. तर प्रोस्टेटची ट्रीटमेंट ही पेशंटनुसार व्हेरी होते. काही पेशंटला ह्या गोळ्या औषधांनी सुधारणा होते, काही पेशंटला इंटरव्हेन्शन लागतं. पण ते इंटरव्हेन्शन आजकाल बऱ्याच प्रकारचे आलेले आहेत. तर कोणत्या पेशंटला कोणतं इंटरव्हेन्शन सूट होईल हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याप्रमाणेच त्याची ट्रीटमेंट होणं जरुरी आहे. जर म्हणजे ज्या पेशंटला इंटरव्हेन्शन जर वेगवेगळं जरुरी नाही ते इंटरव्हेन्शन झालं तर त्यामध्ये सुधारणा होत नाही व जसं पाहिजे तशी रिकव्हरी होत नाही. त्यामुळं कुठल्या पेशंटला कुठली सुधारणा होणे हे एक महत्त्वाचं काम आहे, जे आपण दुर्बिणीतून पहिले ऑपरेशनच्या आधी ठरवतो आणि त्यानंतरच ती योग्य ती ट्रीटमेंट करतो. थँक्यू.